मला ज्या प्रकारे त्या ठिकाणी नुकसान पोहोचवण्यात आलं, तोडण्यात आलं आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती आणि त्याच वेळी बीड येथील मसाजोग या ठिकाणी झालेली जी काही निगृण हत्या आहे, या दोन विषयांवर अल्पकालीन चर्चा या सभागृहामध्ये करण्यात आली। या चर्चेमध्ये सन्माननीय श्री नितीन राऊत साहेब, श्रीमती नमिताताई मुंदडा, श्री राजकुमारजी बडोले, सन्माननीय डॉक्टर राहुल पाटील, सन्माननीय श्री सुरेश धस जी, सन्माननीय श्री जितेंद्र आव्हाड जी, सन्माननीय श्री अभिमन्यु पवार जी, सन्माननीय नानाभाऊ पटोले जी, सन्माननीय संदीप क्षीरसागर जी, सन्माननीय विजयसिंह पंडित जी, सन्माननीय सुनील प्रभु जी, सन्माननीय अनिल देशमुख जी, सन्माननीय राजेश विटेकर जी, सन्माननीय राजू जी धोंड, सन्माननीय श्री सिद्धार्थ खरात, सन्माननीय श्रीमती ज्योति गायकवाड़, सन्माननीय बाबूराव कदम, सन्माननीय संजय जी मेश्राम, सन्माननीय श्री रोहित पवार, या सर्व सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि या घटनेच्या संदर्भात जी काही माहिती त्यांच्याकडे आहे किंवा जी काही त्यांनी प्राप्त केली आहे, जी माध्यमात आली आहे, त्यातनं जे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत, अशा सगळ्या बाबींवर या ठिकाणी एक सविस्तर अशा प्रकारची चर्चा केली। पहिल्यांदा मी परभणीच्या प्रकरणाच्या संदर्भातली माहिती या सभागृहाला देऊ इच्छितो। परभणीमध्ये आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे दिनांक 10/12/2024 ला साधारणपणे 4:30 ते 4:45 च्या दरम्यान एक दत्तराव सोपनराव पवार वय 47 या माणसाने जी काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जी एक प्रतिकात्मक संविधानाची प्रत ठेवली होती, ती तिथे तोडफोड केली, त्याची काच फोडली, ती खाली फेकली आणि त्यानंतर अनेक घटनांना त्या ठिकाणी सुरुवात झाली। मुळात जर आपण बघितलं तर ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना जशी माहिती मिळाली, पोलीस घटनास्थळी पोहोचले, मोठ्या प्रमाणात जमाव त्या ठिकाणी वाढू लागला। जमावाने रोडवरनं जाणाऱ्या एका बसची, ट्रकची काच फोडली, रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। मात्र त्यातल्या काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही या ठिकाणी या। जमावातले काही लोक, काही नेते मंडळी होती जी शांततेने हे सगळं झालं पाहिजे असा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं तुम्ही या ठिकाणी या। जिल्हाधिकारी आले, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार घातला आणि त्यानंतर सगळ्यांची चर्चा करून तो जमाव तिथनं गेला। त्यातले 60-70 लोक मात्र थेट रेल्वे स्टेशनवर गेले आणि नंदीग्राम एक्सप्रेस जी होती तिच्यासमोर त्यांनी रेल रोको केला। काही काळ तो रेल रोको चालला, मग त्यांनाही समजवण्यात आलं, त्यांनी तो रेल रोको परत घेतला।